धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करताना अवघ्या 3 सेकंदात 2 महिलांचे प्राण थोडक्यात वाचल्याची घटना घडली आहे। यातील एक महिला रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या जागेत पडणार होती, पण प्रवासी आणि लोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे ती सुखरूप आहे। पोलीस आणि नागरिकांच्या या सतर्कतेचं कौतुक संभाजीनगरमध्ये होत आहे। पालघरच्या आंबेडकर चौक परिसरामध्ये एका राहत्या घराची संरक्षण भिंत मध्यरात्री कोसळली। ही संरक्षण भिंत गॅरेजमध्ये उभ्या कारवर कोसळल्यामुळे कारचं नुकसान झालं। ही घटना सीसीटीव्ही चित्रित झाली। सुदैवानं घटनेत कोणती जीवितहानी झाली नाही। कोल्हापूरमध्ये एका चहाच्या दुकानात चोरी झाली। वेडसर असल्याचं भासवत चोरट्यानं ड्रॉवरमधील रक्कम लंपास केली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे। नांदेडच्या किनवटमध्ये दिवसेंदिवस चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय। 2 दिवसांआधी 5 लाख रुपयाची बॅग घेऊन चोरटा पसार झाला आणि बुधवारी रात्री एका चोरट्यानं दुकानाचं कुलूप फोडलं, मोबाईलची चोरी केली आणि त्याच्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे। पनवेलच्या केवाळे गावातून चोरट्यांनी बैलांची चोरी केली। या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। बांधलेल्या ठिकाणी बैल सापडला नाही आणि त्यामुळे ग्रामपंचायतीनं लावलेले सीसीटीव्ही तपासले। यावेळी बैलांभोवती चोरटा वावरताना दिसला। पालघर तलासरीमध्ये शोरूमचं शटर तोडून चोरट्यांनी थेट कार चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली। रात्री एका कारमधून आलेल्या 2 चोरट्यांनी शोरूमचं शटर तोडलं आणि थेट न्यू ब्रँड कार चोरली। या प्रकरणामध्ये तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। नवी मुंबईतील कोन फाट्यावर एसटी बसचा भीषण अपघात झाला। बस स्पीड ब्रेकरवर आदळल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं। नियंत्रण सुटलेली बस थेट झाडावर जाऊन आदळली। अपघातामध्ये बसच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुराडा झालाय। चालकासह 4 जण जखमी झाले। रायपूरच्या गुढियारी परिसरामध्ये भरधाव वेगात असलेली पिकअप विजेच्या खांबावर आदळली आणि अपघात झाला। वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अनेक जण पिकअपच्या धडकेत गंभीर जखमी झाले। जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत। लखनौच्या इंदिरानगरमध्ये कार आणि दुचाकीचा अपघात झाला। भरधाव वेगात असलेल्या दुचाकीची कारला धडक बसली आणि अपघात झाला। अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला। मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये साखर व्यावसायिकाच्या मुलाचं अपहरण झाल्याचं समोर आलंय। जैन मंदिराजवळ दुचाकीवरील अज्ञात व्यक्तींनी मुलाचं अपहरण केलं। आईच्या डोळ्यात मिरची टाकून हल्लेखोरांनी मुलाला घेऊन पळ काढला। कानपूरच्या राजनगर चाकेरी मोडजवळील मेडिकल स्टोअरमध्ये भर दिवसा चोरी झाली। चोरट्यानं मोबाईल आणि रोख रक्कम लंपास केली। या प्रकरणी चोरट्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे। उत्तर प्रदेशच्या देवास इथे दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर दरोडा टाकला। पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी डल्ला मारला आणि त्यांनी कर्मचाऱ्यांचे मोबाईल सुद्धा चोरले। या प्रकरणामध्ये पोलीस आता अधिक तपास करतात। अमेरिकेच्या युटा राज्यामध्ये ट्रेनने ट्रॅकवर आलेल्या कारला उडवलं। कार चालकाला रेल्वेचा अंदाज आला नाही आणि त्यामुळे त्यानं गाडी ट्रॅकवर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेननं या कारला धडक दिली। कार चालकानं कसाबसा स्वतःचा जीव वाचवला।